जय शिवराय मित्रांनो, मी रोहित भारे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। या व्हिडिओमध्ये नमन पाहणार आहोत आणि त्यातून काही माहिती घेणार आहोत त्यांची। काका की आपल्या नमनाचं नाव कसं आहे काय? सर, आमच्या नमनाचं नाव नवविकास नमन मंडळ आदेगाव दत्तवाडी क्रमांक 1। हा आमचा कार्यक्रम 1988 पासून सुरू चालू आहे। तुम्ही जवळजवळ 40 वर्ष तुमचा कार्यक्रम चालू आहे। होय। तर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे कशी काय करता? प्रॅक्टिस आमची 2 महिने प्रॅक्टिसला जातात आमच्या घरी। बरोबर। आम्ही कोरिओग्राफर मागवत नाही। आमची मुलं स्वतः डान्स मोबाईलद्वारे शिकतात। आपल्या ग्रुपमध्ये सगळे वाडीतील मुलं आहेत की अजून बाहेरून तुम्ही मागवता? वाडी बाहेरचं एकही माणूस नाही, सगळे आम्ही ग्रामस्थ वाडीतलेच आहोत। ओके ओके ओके। तरी आपले दरवर्षी किती कार्यक्रम होतात? 40-45च्या आसपास आकडा जातो। ओके। आणि रत्नागिरीतील एक मोठं असं आपलं कलापथक आहे। होय। आपल्याला ट्रेनिंग वगैरे कशी की दिली ते किंवा आपला डायरेक्टर वगैरे कोण आहे की कसं काय? आमचे डायरेक्टर आमच्या गावातलेच श्री शांताराम रामभाऊ भागडे, लेखक दिग्दर्शक आणि डायरेक्टर तेच काम करतात। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करतात त्यांनी ते। ज्या कार्यक्रमाचं रूपरेषा निर्माण केली। ओके। डायरेक्टर असे 3 जण आहेत, पण ज्यांनी 1988 पासून चालू केलं ते शांताराम रामभाऊ भागडे आणि त्यांचेच बंधू जयराम रामभाऊ भागडे आणि चंद्रकांत रामभाऊ भागडे हेही सगळे गाणी रचना करतात आणि वगनाट्य सुद्धा नवीन नवीन निर्माण करतात। ओके।
काय ही निसर्गाची रमणीय शोभा हे फुलं बाबडरू काय चंद्रकलाच कपडा कशात सांग माझे पिछला डोळे कसं उजळून दिसतंय आम्ही हो आकाशात अंधुकंधू प्रकाशात चमकणारे तारे जणू काही कृष्ण मंद मंद प्रकाशाचा शाळा उठव आज ते माझ्या दिन झालेला देखावा किती मनमोहक आहे. अगं पोरीनो आपण बाजारात जायचं म्हणताय खरं पण कुणा रस्त्याची माहिती आहे का गं राधे मला मुळीच माहित नाही बघ. अगं चंद्रा तुला ग अगं ती वरलायची गुमावते ना तिला की हाक मारू असं म्हणताय मग घेते तिला हाक मारून मावशी अगे मावशी हो अगं राधा पाठ उजळता काय झाली तुला बोललाय ना नवऱ्यान हल्लं की काय तसं नाही का मावशी आम्हा मुली म्हणून जाऊ काय पत्राच्या बाहेर जाय चाललाय बघ आमचं सांगा कोण आहे म्हणून तुला पाचरण केलाय. अगं पण माझ्या बाळाला दुधाचा गोठ नको का पाजायला माझ्या नवऱ्याची भाकरी तुझ्याची डोळ नको का करायला तुझं काय मूल नाही बाळ दुसरं काय माझं कपाळ मावशी तुला जायचं असेल तर ये नाहीतर मर. अगं चंद्रा अशी चिडू नको
बरं येते आम्ही स्वतःला बहादूर समजते. अगं या गोकुळची दुर्गा वाघीण मला म्हणतात आणि तू माझ्याशी बंगला घेते. हे बघ मावशी, मी तुला काहीच बोलू नाही. तू शांत डोके ठेवून माझ्याशी बोल. माझा भेजा उगाच गरम करू नकोस, नाहीतर काय करणार त्या बिष्ट धरून त्या कराडा धरून जमून आपण म्हणे. राधे ऐकलं, कालची पोट जिला नाही नाक साफ करते ती म्हणे या मावशीच्या भिस्तेतून जमून लागते. अगं मावशी, तू जरा शांत हो. त्यामुळे तू आवडतं घे बघू आणि दोघींनी सगळ्यात मनवी सुंदर आवडते घे म्हणजे म्हातारी म्हणून मी आवडते घेऊ का? अगं मावशी, ती अजून लहान आहे. असं म्हणते. ठीक आहे ठीक आहे. चंद्रा अशी पुढे म्हणते बा. चंद्रा, मला वाटलं होतं या गोकुळची दुर्गा वाघीण मीच, पण नाही चंद्रा, तुझ्या तिथे दम आहे दम. अगं या वाघिणीशी सामना करणं म्हणजे सगळ्यांचंच काम नव्हे. बरं जाऊ दे. एवढ्या घाई गडबडी ना राधे, एवढ्या घाई गडबडी मला कशासाठी बरं बोलावलं ग? अगं मावशी, आम्हा मुली तुमच्यात भद्रेच्या बाहेर ठरलाय बघ. आमचं सांगतो कोणी म्हणून तुला पाचारण केलं आहे. असं? अगं पण बाजार जायचं म्हणताय खरं, पण शृंगार काय केलाय आणि विक्रीला माल काय घेतलाय हे सांगितल्याशिवाय आपल्याला माहित तरी कसं पडणार ग? अगं मावशी, हे काय तुला सांगितलंच पाहिजे. होय असे वेगवेगळे पदार्थ घेतले आहेत बघ. होय ना, मग चल लवकर, आपल्या बाजार जायला वेळ नको. अगं हो मावशी. अगं पण राधे, मी आहे म्हातारी, मला वाटते नेताना चौकात जपून न्यायला लाग. अगं हो मावशी. मग ठीक आहे येते, पण मी हळूहळू येईल ना. आता बरं कशासाठी थांबलाय ग? तू आम्हापर्यंत आणि तुझं काय ग? असं म्हणजे मातन काय काम केलंय ते तुम्ही सांगितलं पाहिजे. ऐक तर राधे, तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही मी विक्रीला घेतलंय बघ. ऐक राधे, हिच्यासाठी घेतलंय दही बघ दही. राधे, हिच्यासाठी घेतलंय दूध बघ दूध. आणि राधे तुझ्यासाठी घेतलाय रवा बघ रवा. अगं मावशी, तळलेला की पाळलेला? रवा तळलेला की पाळलेला? मेरी कुठची तुमच्याकडे काय रवा पाडतात? तसं नाही ग मावशी. अगं पातेल्यात टाकतात रवा
त्यात टाकतात साखर आणि हलवून 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 हलवून. अगं हे मावशी जर सावकाशाला दांडा मोडेल ना. सावकाशाला दांडा मोडेल ना. अगं वेडी कुठची? माझ्या म्हातारीचा दांडा आहे आणि तो सुद्धा रानातून आणलेला आहे. लवेल पण मोडणार नाही, समजलं? आपल्याला बाजार गेला होय राधे. राधे एवढा मोठा यमुनीचा घाट, एवढा मोठा यमुनीचा घाट चढताना होईल आपली दमछाक. म्हणून राधे मी म्हणते की एखादं गीत म्हणूया, म्हणजे हा घाट आपण सहज पार करू. बघ ज्यावेळी पृथ्वीवर बापाचा भार होतो त्याच वेळी मला अवतार लागतो. मग पासून कृष्ण अवतारेपर्यंत जे मी अवतार धरले ते पृथ्वी असल्यानंतर अतिबापाने धारून गेली पृथ्वी करून गेली आणि मला पृथ्वी पातळी गेली आणि ते मी स्वीकारले. म्हणून मी या पृथ्वीवर कृष्ण रूपाने अवतरलोय. धन्यती माता देवची पिता वसुदेव ज्याने मला संगोपन केलं आणि धन्यती नंदशिरा आणि धन्यते गोकुळ. सुदामा अरे सुदामा आशीर्वाद सुदामा
देवा एकाची बोलवण्याचं कारण सुदामा मी तुझी कामगिरी संपन्न आहे आणि देवाची कोणती 16,308 रुपयांचा मेळा ताटमाट करून घेऊनचा घातर जाईल त्यांचा रस्ता ते बंद करून त्यांच्याकडे हातीदार द्यायचे हे काम मी न करता तुझे संपी दे देवा हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा देवा आपली तुमच्यावर निघून जावे पाहतो तर आपण चमत्कार येतो तर मी काय करणार देवाने तर आपल्या मोठी कामगिरी संपवले 16 शस्त्र 308 गवलेली घाट माट करून यमुनाचा घाट करत आहेत त्यांच्याकडून हाती न देण्याचे काम देवाने आपल्यावर संपवलंय मी आहे एकटा माझ्या जोडीचा पेंद्या कुठे आहे तो हात मारून पाहतो अरे पेंद्या रे पेंद्या मला वाटतं हा जवळ नाही कुठे अरे पेंद्या पेंद्या अरे काय रे काय कुठे कशासाठी? अरे कोकणात दही दूध खाण्याची मजा आहे अरे काय म्हणतोस काय? होय मग यायला पाहिजे. यायला पाहिजे अरे तू माझी गाय चुकली तर काय? अरे ती घेऊन ये अरे भेटल्याशिवाय कशी घेऊन येऊ? हो तिला बर बर ठीक आहे येतो. यायलाच पाहिजे. यायला पाहिजे आलो आलो. काय झालं कसं काय माझी बाई कोठ्यात बांधून ये गायला पाहायला गेलाय पाहायला गेलाय सारख्या गोट्या खून होते यार हाक मारला आपली काय गमत झाली आपल्याला काय झाली गंमत? आज किती वर्ष झाली काय अरे मी काय सांगतो ते नीट लक्ष दे. अरे तर जाऊ दे काय झालं? अरे माझी काय गमत झाली माहिती पडली काय काय झाली? ह्या गायने वाटवण लावला वाटलं लावला वाटवण लावला म्हणजे
ही वासाडी मिरी काय आहे कसली हा? कोणची हो? कसली हे खावताना पाहिजे घेतलेली कापतात ना की आम्ही होत नाही ते काय हो तर काय झाली गंमत माहिती काय वासाडी मिरी हिला घातली नरकुंडी खायची सवय ना नरकुंडी खायची जाम सवय काय कामलं पुढं पण मध्ये काय झाली असं पुढे या काय मागे काय काय झाली गंमत नरकुंडी खायला गेली मग काय तरी पण त्याच्या पुढे काय झालं अरे काय झालं काय नाही झालं त्याच्या अरे बोल ना लवकर काय न्याय झालं तर विचार बोल विचार तुला कशासाठी मी आता मारलं माहित आहे कशासाठी इथे देव आले होते अरे देव आले तर आमची इथे फाटली देतं काय देव श्रीकृष्णदेव श्रीकृष्णदेव आले होते अरे ते आले असतील पण आमची काय झाली गंमत ते ऐकून घेतोय सांग काय ऐकून घेतो ऐकून घेतो म्हणजे ती नरकुंडी खायला गेली काय ती आपली स्वतः आहे मला वाटलं हे ह्याच्या शेतात गेले असेल ह्याच्या पावटीच्या मल्यात गेले असेल असे मी म्हणले पण नाही हो गेली भर तिकडे गेली कुठे गेली उपसवण्यावर गेली पाणी प्यायला गेली तिथं बक्षीसचा काय या ढावावर काय बक्षीस या ढाव पाणी पित होती पाणी पिता तिथनं आला तेवढ्या 4 पायाचा आला एवढा तरी होता तरी एवढा तरी असं दंटे बैल नाही बैल आहे तुम्ही ऐकताय काय त्याला नाही दिरकान्या बुडी असा भुरूक दिरकान्या बुडी काय झालं माझी तिथं बदल सुटलो गायला खुणवली गाय गेली पुढे त्याच्या मागण्या त्याच्या पुढे मी तरी पण कशी पैसे ह्यानं काय ना आणला काय नाही ह्यानं आणला काय रे करशील माझ्या पाठलाच वाकडी काजूची फान अशी वाकडी काजू वरती फानकीवर चढलो वाघ खाणं बुधाकडनं झिरकाने बोली अगदी एवढं झाला वर तसं मी शेंड्याला चढलो अगदी शेंड्या वर पोचतो तरी पण हा मध्या भांडीवर आला येड्या मग काय करणार मग काय केलं मध्या भांडीवर मग काय केलं असेल काय केलं एकचा पाय पडला एकचा पाय सोडला सुला झाली ना तरी पण तो वाघ आहे ना त्या सुला धरून असं ऐक ना असं अगदी वर इथपर्यंत आला इथपर्यंत अगदी जवळ आला आणि काय केलं असं हा मधून पाक बंद केला पाक बंद केला वाघ ठपकन खाली पाडला तुझ्या तुला पकडून वाघ वर चढला हे पटेल नाही कोणाला आतापर्यंत ह्याच्या सुला पण आला नाही वाटतं आतापर्यंत ह्याच्या सुला पण आला नाही कशासाठी असं माझं माहित आहे कशासाठी तिथे देव आले होते श्रीकृष्णदेव एवढं दाटं कुठं काय ना हा श्रीकृष्णदेव आले होते ते काय बोलतोय कुठं कुठे नाही काय ऐकायला श्रीकृष्णदेव आले होते त्याने आपलं काम संपवले काय 16 शस्त्र 308 कवलांनी घाट मार कमी यमुनेचा घाट करताय अरे मला जाऊ दे यमुनेचा घाट तिकडे आहे काय काय करायचंय काय यमुनेचा घाट करताय हा यमुनेचा घाट करताय अशी काय करायचे तुला जमलं तर बघ असं असं हे बाय दारू केलाय आठवी फेल आहे आठवी फेल येत काय दारू फेलला येत नाही तुझं काय म्हणायचं काय तुला त्या कवलांना बाजारात जाऊ द्यायचं नाही मग त्यांच्याकडे काय घ्यायचं अशी न घ्यायचंय तरी पण तुम्ही ऐकलं ना हो? माझ्या कानाचा जरा प्रॉब्लेम आहे तुझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे आता हा काय बोलला तू तरी ऐकलंस काय मी ऐकलं ऐकलं डोक्यात रात्रीचा शिलाबाद द्यायचा रात्री शिलाबाद आहे
रात्रीचा शिलाबाद नव्हे, त्यांना बाजारी जाऊन यायचं नाही. शिलाबाद नव्हे, रात्रीच्या शिलाबाद काय घ्या काय म्हणतात ना, काय बोलायचं हर्षित घ्यायचंय असं काहीच बोलला काहीतरी. मला ऐकायला वाचायला कमी येतं. तुला ऐकायला कमी येतं ना, म्हणून मी सांगितलं हर्षित घ्यायचंय. हर्षित काय तेच ना, त्यांना बाजारी जाऊन द्यायचे नाही. बाजारात जाऊन नाही द्यायचं. हा. मग तू एकटं जाणार आहे. मी होतो पुढे, आम्ही नाही आलेले. मी पुढे होतो. चालेल, चल चल. अरे वाटायले आहे तर तुला काय विचारलं? तू आलीस कुठून आणि जाणार कुठे? मी आलो कुठून नाही. मग तू आलो तुला विचारायचं होतं काय? तुला विचारायचं होतं. चुकून शब्द आला. कुठून शब्द आला? दिस इज माय सॉरी. मी आता माझ्या मागणी आहे. मी माफी मागतो. ओके तू माझ्या मागणी आहे. मला मदत अलग अलग विचार येत आहेत. अलग अलग नाही. मग त्यांनी मी सेटिंग लावतायत. काय म्हणणं काय? तात्या बापाला येईल. तात्या बापाला येईल. मी आली कुठून आणि जाणार कुठे? तू विचार जरा कोण? जिथनं आली तिथनं जाऊन दाखव. मागची पहिले 1 2 3 तू विचार जरा कोण? मी विचारणार कोण? तू आलीस कुठून आणि जाणार कुठे? आम्ही गोकुळातून आलो आणि मग तुझे बाजार जाणार. दही दूध ताक लोणी विक्रीसाठी. काय समजलं? या रस्त्याने जाऊ देणार नाही. अरे बापरे, अरे बापरे. तुझ्याच चालली अरे बापरे. रस्त्याला जाऊ देणार नाही. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? आम्हाला तू ओळखलं नाही. ओळखलं. आम्ही संस्कृती सुदाम आणि हा पेंडे आहे. बापऱ्या. म्हणजे नावं बदली केली. इकडे तुझा काय चिन्ह स्वामी स्वामी वेणुगोपाल. ठिके मुखे काय नाही. बरं, तुमची ओळख सांगा तरच आम्हाला पटेल. सांगतो आहे. काय ओळख सांगायची. ओळख? कायदा कायदा
अरे राधे हे खरोखरच देवाची सौंदर्य वाटतात पण आपल्याला चालून चालून फार थकवा नाही म्हटलं आपण विश्रांती घेऊया त्यांच्या कायद्यांना घाबरून मुळीच नाही बरं कायद्याने बसलं पाहिजे बसायला हॅलो रघुनाथ गवण्याने बसल्या का बघून ये एवढी नाही तुला मला कसे जमतील अरे तू त्या गवण्याने तू आवरलाय वावर नाही पट्टी केली तुला नावं पण माहित आहेत नावं नाही ह्याला नावं माहिती आहेत चांगली त्याला नाव माहित आहे हा जाऊन बघून ये तू बघून ये मी होतो पुढे तू पण पुढे हो आणि मी येतो मागण्या तू ये मागणी तू ये पाटणा तू बघून ये माझा बापा शेसाव कशी वेळ कोण आपल्या जमणार नाही बघ चल लवकर राधे ऐकली तर माझ्या गुन्हा आपल्याला श्रम केले पाहिजे होय ना ते मला तर आपल्या श्रम केलेच पाहिजे बघ अगं कोणी जाऊ गवळी आज मला राजा आहे राधे तुला राजा नाही राधे तू मला 7व्या तरी वचन दिले रे 8व्या तरी भंग येणे याला आवडली 2 नंबर मला नाही 3 नंबर 4 नंबर बताई आता त्या जाऊन बोलून विचार जाणार कुठे
तुम्ही आलात कुठून? आल्या कुठून आणि जाणार कुठे? आणि जाणार कुठे? कुठे जाणार कोठे? कुठे अरे दूध घे म्हटलं दूध. ओके हलवे and this is fine. हॅलो किती जाय नायजेरिया जायचं आफ्रिका तुम्ही अरे यार ये भी म्हशीवाला है ये भी म्हशीवाला है तुम्हारे पास कितना म्हैस है हमारे पास 10 भैंस है. 10 है अरे यार कोणाचा? आता सांग नागर कोच्याकडे पुढे आता पुढे ह्याच असला जा त्या गावाला जाऊन जा. तुम्ही आलात कुठून? नाही जाणार कुठे? हॅलो सप्तम भाऊ हा बोला. काय तुम्ही म्हणून तर करायला पाहिजे हा इतक्या दिवसात किती वर्षांत भेटला असतील वर्षात भेटले तर जातो भेटायला. धातूमध्ये आज किती वर्षांत भेटले मी काय म्हणतो किती काय सप्तम भाऊची आमच्या आजूबाजू कोण आहे ती बघू दे हा कोण आहे ती मला बघू दे नाव जेलेबी बाई गुलाबी बाई काय आपल्या ओळखामध्ये हा अचानक दिसतो. तुझं लक्ष कुठे आहे? तो माणूस लक्ष नव्हतं बघ. आम्ही बंदाच्या आटल्या जेवढा वर्ण खाली पडला तुम्ही आज कोण आणि इथे कशासाठी आलाय? तसं आम्ही तीन आहो दिसतंय तर दोनच. तुला काय बाय? स्वामी स्वामी चिन्ह स्वामी मुक्त स्वामी वेणुगोपाल अय्यर वेणुगोपाल अय्यर. बरं ह्याचं नाव काय? मुक्त स्वामी. आता बोला चिन्ह स्वामी. चिन्ह स्वामी मुत्र स्वामी हा वेणुगोपाल अय्यर. म्हणजे बापाचं नाव काय? आणि सरनेम बापाचा नातू हे वेड्यासारखे काय बडबडतात ते समजत नाही. काय सारखं लागले ते अरे चिन्ह स्वामी स्वामी वेणुगोपाल अय्यर. वेणुगोपाल ह्याची दोन नावं कशी? आमचा तिघांचा बाप ये हा कोण? काय सांगू दिला बाप कुठे आहे? मला सांगावं बाप कुठे आहे? बरं इथे कशासाठी आलाय? हा बोल. बसाडी तू विचारलंस काय बाप जगत असं केला होय काय बारी कुणी का बोलवला? मावशी आम्ही नाही बोलवलं. मावशे आहेत
मला काहीतरी मॅटर वाटतंय त्यात काहीतरी गोड गंमत. हा बोल. अशी पुढे ये. हा बोल. मुकाट्याने देणार असेल तर होय म्हण, नाही तर अरे नाही. आम्ही तर द्यायलाच आलोय. तुला काय पाहिजे ते देणार. मला दोन नंबरची पाहिजे. पिकनी दही दूध ताक लोणी पिकनीसाठी आम्ही आलोय. आता माझ्या पोराचं जमलंय तर म्हटलं दिलंच तर बायकोला बरं होईल. जमलंय. बारक्या दुधाची बाटली आहे ती. दुधाची बाटली. बारक्या दुधाची बाटली हात झाल्या. अरे बाटली नाही किटली आहे. मटकी आहेत. मटकी आहेत मटकी. मटकी आहेत. घागर म्हणतात घागर. तू गाजर आहेस. तू गाजर आहेस. आणि त्या पण घागरीच आहेत. घागरी. हा? हा, हंडा. झाले यांचं अति चाललंय हा? आपल्या बाजाराला उचलतोय बघ. मी इथं असताना या गोकुळची दुर्गा वाघीण म्हणतात. काय दुर्गा वाघीण. सोडून माहित नाही. तू माझ्या अंगावर जाऊन येतो. आतापर्यंत दुर्गा मसाला ऐकला होता आणि आता दुर्गा भाजून कुठे आली. सोडून ये पकड मला. ए, पकड तू आई. अरे, तू आई. मला पकड का नाही. काय? क्या करूया? लावणं सोडून माहित नाही. हे बघ काय ते पुढे ये. यांच्या अंगावर धावून जाणं म्हणजे पुन्हा माहिती आहे ना कुठला आहे तो. कुठला मग तुम्ही आम्हाला फटाफटा मागत मारतो त्याचा गुन्हा नाही काय. पाठी फणस बनवून ठेवली पिकले काय बघताय बा. पिकले काय बघतो ते आटल्या बाहेर पडतील. बाकी काय नाही. बाकी काय नाही. बाहेर बसत निघालाय. लवकर काय ते बोल. इथे आमच्या रस्त्यामध्ये का अडवणूक करताय. अडवून नाही. मग आम्ही करमणूक म्हणाले नाही. मला पण जरा वाईट दूर 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 वास येतोय बघ. कसला मग तस्कर मी तेव्हा नाही का वाचायला. असं उभा राहा. इकडे अरे वा असा उभा राहा. तुझं सारखं मसाकडे दिसू दे बाई. अरे होय. अरे गाजरा तुझ्या गप राहा. गाजरा जरा सोप कर. खाली ना त्या गौरीचं नाव माहितीच काय. माहिती आहे. काय माहिती नाव विषयचं नाव काय. क्या बोले तो. दिस इज टोपी. गुलामडी एक्सप्रेस. और दुसरी तिसरी काजोल. और टोपी शांताबाई. शांताबाई नेली फटाफटा मारते. चांगलं साठ करून तुझं माहित नाही. मला आहे ना जरा सोयबी त्यांचं मला चाकून बघायचं. तू जरा हाय तसं थांबतो इथे. तुम्हाला बघायचं. मी जातोय. तो गेला. तू जातोय. मग लवकर जा. काम ते होणार नाही. मला माहित आहे. माझ्या मागून या. माझ्या मागून या. हॅलो नितीन माडिक.
तरी काही सुद्धा पत्ता नाही. शिवराज सुदामा सुदामा मी तुला सांगितलं कामाला शेवट गवळणी यमुनाकडे थांबलाय. ठीक आहे सुदामा तू म्हणजे निघून जा. मी पाहतोय गवळणी चमत्कार. हे गवळे नाही त्याची उभी राहा. कोण आपण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. अगं राधे समोर बघ कोण आहेत ते. कोण आपण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे असतात. तर आधी कसे असतात? पायी पद्मा, बेंबीरा, कष्टकितुरा, कट्यारात ठेवी ठेवी असतात. हिराजे म्हणणे तुझे खरे आहे. तुमचा हा सर्व अलंकार मी गोकुळात बोललो नाही. सांगत रे ते लोकांना. ऐक तर कृष्ण